11 जून कमला एकादशीला दिवा आणि बेलपत्राच्या ह्या उपायात भगवान शिव आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतील. यातील एकतरी उपाय आवर्जून करावा. अधिक मास कमला एकादशीच्या दिवशी 7 बेलपत्र गंगाजलमध्ये टाकून भगवान शंकराच्या मंदिरामध्ये नंदीच्या चरणावर ते गंगाजल अर्पण करून बेलपत्र शिवलिंगावर समर्पित केले जाते. त्याच्या घरामध्ये पैसे, धन, वैभव टिकून राहते. कमला पुरुषोत्तम एकादशीला आपण एकादशीला व्रत ठेवा किंवा नका ठेवू, ती आपली मर्जी आहे, पण ह्या दिवशी दान आवर्जून करावे. ह्या दिवशी गौशाळामध्ये दीपदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गाईला हिरवा चारा, पाणी, मिठाई जरूर खाऊ घालावी. एकादशीला हिरव्या रंगाच्या बांगड्या माता दुर्गा भवानीला अर्पण कराव्यात. कमला माता लक्ष्मीचे नाव आहे. या दिवशी रात्री जागरण करून माता लक्ष्मीचे स्मरण करावे. एकादशीला दान आवर्जून करावेत. कापूर आणि लवंग. एकादशीच्या रात्री चांदीच्या किंवा मातीच्या भांड्यात थोडा कापूर आणि 2 लवंगा जाळा. त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा आणि शेवटी ते मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठेवा. तुपाच्या दिव्याचा उपाय. अधिक मास कमला एकादशीला तुपाच्या दिव्याचा उपाय करावा. संध्याकाळी तुम्ही माता तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. संध्याकाळी पिठाचा दिवा आणून तो माता तुळशीसमोर आणि पिंपळाच्या झाडाजवळ ठेवा. तुम्ही तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीखालीही दिवा ठेवू शकता. असे म्हटले जाते की यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी घरातून पाणी आणून भगवान शिवाला अर्पण करा. यानंतर भगवान शिव आणि अशोक सुंदरी यांच्यामध्ये तुपाचा दिवा ठेवा. अशा प्रकारे तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद मिळू शकतो. अधिक मासात भगवान शिवांना प्रसन्न कसे करावे? अधिक मासात भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र घ्यावे. संध्याकाळी बेलपत्र घेऊन भगवान शिवाला अर्पण करावे. भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी संध्याकाळी बेलपत्र धुवा. त्यावर लाल चंदनाचा लेप लावून स्वास्तिक काढा आणि नंतर मंदिरात जाऊन ते शिवलिंगावर अर्पण करा. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुम्ही भगवान शिवाला मूग, गहू, तांदूळ, बार्ली, तीळ इत्यादी वस्तू देखील अर्पण करू शकता. कमळाचा बियाचा वापर म्हणजे कमलगट्टे. शिवलिंगावर पाणी अर्पण करताना पाण्यात एक कमळाचा बी किंवा काही तीळ टाकणे आर्थिक लाभासाठी अत्यंत शुभ मानले जाते. कमळा एकादशीच्या संध्याकाळी किंवा प्रदोष काळात एखाद्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाच्या जवळ किंवा मंदिरातील बेलवृक्षाखाली तुपाचा दिवा लावा. अधिक मासात असे केल्यास शिव आणि लक्ष्मी दिवा आणि बेलपत्राच्या उपायाने प्रसन्न होतात. शिव विष्णू मंत्र जप. शिवलिंगासमोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा 11 वेळा किंवा 108 वेळा जप करावा. अधिक मासामध्ये विष्णू मंत्राचा जप केल्याने अडकलेले कामे पूर्ण होतात. अधिक मासात काय दान करावे? अधिक मासातील कमला एकादशीचा हा एक अत्यंत शुभ दिवस असला तरी या महिन्यात दररोज काहीतरी दान केले पाहिजे. जर तुम्ही दान करू शकत नसाल तर दररोज एकाच वेळी 33 वस्तूंचे दान करा. यामुळे तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही मालपुहा, आंबे इत्यादी वस्तू दान करू शकता. या महिन्यात तुम्ही वाटाणे, जिरे, सुंठ, सैंधव मीठ, चिंच, आंबे, काकड्या, केळी इत्यादी वस्तूंचे दान करू शकता. या काळात केलेल्या दानाचे प्रचंड फायदे मिळतात. कमळा एकादशीला 33 कोटी देवांचा आशीर्वाद. मल मासात दिवे लावणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. या पवित्र महिन्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान हरीला समर्पित तुपाचे दिवे दान करावेत. हिंदू मान्यतेनुसार पुरुषोत्तम मासात 33 कोटी देवदेवतांसाठी दिवे दान लावले पाहिजेत. तुळशीची पूजा. एकादशीला माता तुळशीला पाणी अर्पण करा. संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावा. पिंपळाची पूजा. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करत त्याची प्रदक्षिणा करा. कलश उपाय. तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि थोडी हळद मिसळा आणि भगवान विष्णूचे ध्यान करत असताना तो आपल्या घरात जवळील आवळ्याच्या किंवा पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. लक्ष्मी आणि विष्णू उपासना.
गुलाब पाण्यात पिवळे चंदन आणि केशर मिसळून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला टिळा लावा. दानधर्म. एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला भोजन द्या. कपडे किंवा फळे दान करा. अधिक मासात दानधर्माला विशेष महत्त्व दिले जाते. कमळा एकादशीला शिवलिंगावर करावयाचे प्रमुख आणि प्रभावी उपाय: बेलपत्र आणि पाणी अर्पण करणे. श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करत शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने आणि ताजे बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. एक दिवा उपाय: सोमवारी किंवा एकादशीच्या संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन एकाच दिव्यामध्ये 2 वाती लावा. विष्णू आणि शिव मिलन उपाय: कमळा एकादशीला भगवान विष्णू आणि शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रदोष काळात तुळशीच्या रोपाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावा. संपूर्ण महिन्यासाठी नियम: तुमची इच्छा असल्यास तुम्ही अधिक मासात दररोज भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करण्याचा नियम देखील करू शकता. कमळा एकादशीला तुम्ही शनीच्या 7.5च्या प्रभावाखाली असेल तर या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा 4 वाती असलेला दिवा लावा. तसेच दशरथांनी लिहिलेल्या शनी सूत्राचे पठण करावे. असे केल्याने शनीच्या क्रोधापासून मुक्ती मिळते. जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर तुम्ही कमळा एकादशीला भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करावी. तसेच पिवळा चंदन लेप आणि पिवळ्या रंगाचे गोड पदार्थ अर्पण करावे. असे केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल आणि आर्थिक लाभही मिळेल. कमळा एकादशीला अधिक मासातील शेवटची एकादशी आहे, त्यामुळे आपल्या एकादशीच्या प्रार्थनेत तुळशीचा वापर अवश्य करा. तुळस भगवान विष्णूंना प्रिय आहे, म्हणून कमळा एकादशीला माता तुळशीची पूजा करा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्यावर मात करण्यास मदत होईल. कमळा एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखात स्वच्छ पाणी भरून त्याने भगवान विष्णूला अभिषेक करावा. भगवान विष्णूला खीर, पिवळी फळे, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा. जर तुम्हाला आर्थिक लाभ हवा असेल तर कमळा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करा. तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि तुळशी नमाष्टक म्हणा. कच्च्या म्हणजेच न उकळलेल्या गाईच्या दुधात केशर मिसळून भगवान विष्णूला अभिषेक करा. कमळा एकादशीला पद्मिनी एकादशी किंवा कमळा एकादशी असे पवित्र उपवास अधिक मासातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला पाळला जातो. पद्मिनी एकादशीचा उपवास मानवासाठी दुर्मिळ मानला जातो. भगवान कृष्णाने अर्जुनाला या उपवासाचे महत्त्व समजून सांगितले. पद्मपुराणानुसार कमळा एकादशीचा उपवास केल्याने सर्व पापांचा नाश होतो. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कुटुंबावर राहतो आणि उपवास करणाऱ्या व्यक्तीला वैकुंठ प्राप्त होते. हा महान उपवास संपूर्ण कुटुंबाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देतो, ज्यामुळे सुख आणि समृद्धी प्राप्त होते. भगवान विष्णूंची पूजा करणे आणि कमळा एकादशीला उपवास करणे याला विशेष महत्त्व आहे. सकाळी लवकर उठून स्वतःला शुद्ध करावे. धूप, तुळशीची पाने, कापूर, दिवे, नैवेद्य, फळे, पंचामृत आणि फुलांनी भगवान विष्णूंची पूजा करावी. या एकादशीच्या उपवासादरम्यान भगवान श्रीहरी यांची पूजा करणे आणि ब्राह्मणाला अन्नदान व दान देण्याची प्रथा आहे. पूजा दरम्यान पद्मिनी एकादशीच्या उपवासाची कथा देखील म्हटली जाते. याशिवाय उपवास अपूर्ण मानला जातो. दशमी ते द्वादशी तिथीपर्यंत गहू, उडीद, मूग, हरभरा, जव, तांदूळ आणि डाळी यांचे सेवन करू नये. एकादशीच्या दिवशी दिवसा झोपण्यास मनाई आहे. कमळा एकादशीच्या उपवासाच्या रात्री झोपण्याऐवजी भगवान श्रीहरी विष्णू यांचे स्तोत्र गावे. एकादशीचा उपवास गोड पदार्थ खाऊन सोडावा. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करणे आणि ब्राह्मणाला अन्नदान व दान देणे विहित आहे. ब्राह्मणाचा निरोप घेतल्यानंतर भोजन करून उपवास सोडावा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल